शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांचे लहान भाऊ संदीप राऊत यांची खिचडी घोटाळा प्रकरणी आज ईडी कार्यालयामध्ये चौकशी त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे आणि कार्यकर्त्यांसहित ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। किशोरीताई पेडणेकर यांना देखील ईडीचा समन्स आहे, ते देखील काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचणार आहे। आपल्या सोबत आहेत जीवन कामत साहेब पण सोबत उभे आहेत आपण आणि इथं संजय सावंत सुद्धा आहेत आणि संदीप राऊत सुद्धा आहेत। आपण पहिले संदीप राऊतांकडे जाणार आहोत। ज्या पद्धतीनं तुम्हाला समन्स पाठवण्यात आलं, खिचडी घोटाळ्याचा आरोप केलाय, 5.5 लाखाचा घोटाळा असं सुद्धा बोललं जातंय। राजीव साळुंके यांच्या खात्यात जे पैसे आले ते त्याचा व्यवहार काय तो सुद्धा विचारला जातोय। तुम्ही किती तयार आहात आणि कशा पद्धतीने सामोरे जाल? अरे पहिला मी घाबरलो, 5.5 लाखाचा घोटाळा बोलल्यावर मी घाबरलो। फार मोठा घोटाळा मी केलेला असं मला वाटतंय। नाही पण ज्या पद्धतीनं म्हणजे काय नेमकं यातून तुम्हाला असं वाटतं की काय चाललंय, काय सध्याचं राजकारण आहे याला बळी पडताय? कुठेतरी सोडाचं राजकारण आहे, कुटुंबाला त्रास द्यायचा आणि जो माणूस झुकत नाही त्याला वाकवायचा प्रयत्न करायचा। आधी राऊत साहेबांची अशाच पद्धतीने चौकशी झाली, त्यांना अटक सुद्धा त्या प्रकरणी झाली। आता पुन्हा एकदा तुम्हाला या प्रकारचं समन्स आलंय, किशोरीताईंना पण समन्स आलंय। तुम्ही ज्या पद्धतीने सरकारसोबत भांडताय, बाजू मांडताय, त्यामुळेच ही कारवाई होते आणि कुठेतरी दुःख वाटतंय की अशा पद्धतीचं राजकारण आता सुरू झालंय। आता कारवाई आमच्यावरच होते, तुम्ही बघताय, मीडिया बघताय, जनता बघताय। शेवटी तुम्ही रामाचा जप करता, रामाचं नाव घेताय। रामाने सत्तेसाठी सत्तेला लाथ मारली आणि अरण्यवास भोगला, परंतु तुम्ही सत्तेसाठी विरोधकांचे आणि त्यांच्या कुटुंबाच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स लावताय। हा कुठला न्याय आहे? राम बघतोय, छोटी जनता दुधखोळी नाही, जनता पण बघते। लवकरच 2024ला तुम्हाला कळेल, याचं उत्तर तुम्हाला मिळेल। नक्कीच कोविड काळातला हा घोटाळा असं ईडीच्या सांगण्यावरून कळतंय। नेमकं हा व्यवहार काय होता याबद्दल काही माहिती देऊ शकता का? हा व्यवहार काहीच नाहीये, मला देखील याची कल्पना नाहीये। राजू साळुंके हे माझ्या परिचयाचे होते, ते माझ्याकडे आले, त्याने मला सांगितलं की आम्हाला किचन मिळेल काय। त्यांच्याकडे लेबर नव्हता, त्यांच्याकडे मटेरियल नव्हतं, ते सगळं मी दिलं। माझं किचन त्यांनी वापरलं, माझं सगळं मटेरियल, माझं पॅकिंग मटेरियल, त्यानंतर ट्रान्सपोर्ट, लेबर चार्ज, इलेक्ट्रिक बिल, पाणी बिल एवढंच माझं झालं। त्यांनी मला अकाउंटला, मी घेत पण नव्हतो, पण त्याने माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केले। संजय सावंत या ठिकाणी आहेत, सगळे शिवसैनिक आज या ठिकाणी एकवट आहेत, किशोरीताईंना पण बोलावण्यात आलंय। एक एक करून ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, याला शिवसेना स्टाईलनं उत्तर दिलं जाईल भविष्यात? लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी प्रत्येक शिवसैनिक असू दे आणि सामान्य जनता असू दे, हे सगळं बघतायत। सुडाचं राजकारण चालू आहे, योग्य वेळी त्याला योग्य प्रकारे उत्तर मिळेल। जीवन कामत साहेब, तुम्ही आपण पाहतोय या ठिकाणी सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता काही वेळातच यांना चौकशीसाठी बोलावलं जाईल। त्यामुळे या चौकशीची अंती काय निष्पन्न होणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण ईडी कार्यालयाबाहेर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।